morning friends, Suprabhat. Welcome back to SM Academy, online teaching learning platform of learning language and literature. डिअर फ्रेंड्स, आपण TYBAच्या AAC सेमेस्टर 6मध्ये जे शिकत असताना प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपल्या मागच्या लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज द ग्रुप डायनामिक्स अँड व्हॉट इज द ग्रुप डिस्कशन हे शिकलो. आता आपण शिकूया व्हॉट इज द पर्पज ऑफ ग्रुप डिस्कशन. काय हेतू असतो, कशासाठी ग्रुप डिस्कशन केलं जातं हे पाहूया आपण. तर एव्हरी ग्रुप डिस्कशन हॅज अ सम सर्टन पर्पजेस, ऑब्जेक्टिव्स, गोल्स काय असतात ते आपण पाहूया. कशासाठी केलं जातं ग्रुप डिस्कशन? पहिलं, देर आर सेव्हरल पर्पजेस ऑफ GD. सम ऑफ देम आर गिवन बिलो. प्रत्येक GDची काहीतरी पर्पजेस असतात, ती कोणती आहेत ती आता आपण पाहूया. पहिलं, टू फाइंड आउट द लीडर्स क्वालिटी ऑफ द कॅन्डिडेट. पहिलाच सगळ्यात महत्त्वाची कशासाठी ग्रुप डिस्कशन केलं जातं की 10 लोक जर ग्रुपमध्ये आहेत त्याच्यापैकी हू हॅज अ क्वालिटी ऑफ लिडरशिप, कुणामध्ये नेतृत्व क्षमता आहे हे तपासण्यासाठी केलं जातं. नेक्स्ट, टू सर्च आउट द टीम वर्क इफिशियन्सी ऑफ अदर पार्टिसिपेंट्स. त्या ग्रुपमध्ये ऑब्झर्वर हेच तपासतो की एक चांगलं मत मांडत होता, प्रभावशाली मत मांडत होता, पण बाकी काय, वेदर दे वेर पॅसिव्ह, इनॲक्टिव्ह, वेदर दे हॅव गुड इंटरप्रिटेटिव्ह पॉवर, वेदर दे हॅव गुड आर्ग्युमेंटिव्ह पॉवर, हे सुद्धा सगळं ग्रुप डिस्कशनमध्ये अभ्यासलं जातं. टू सर्च आउट द टीम वर्क इफिशियन्सी, त्या टीमची इफिशियन्सी किती आहे, कार्यक्षमता किती आहे हे सर्च आउट करण्यासाठी सुद्धा ग्रुप डिस्कशन्स महत्त्वाचं असतं. थर्ड, टू ऑब्झर्व द कम्युनिकेशन स्किल ऑफ द पार्टिसिपंट्स. ज्या लोकांनी ग्रुप डिस्कशनमध्ये भाग घेतला त्यांचं कम्युनिकेशन स्किल्स कसं आहे, संवाद कौशल्य कसं आहे, का ते तावातावाने बोलत होते, जोरजोरात बोलत होते, दुसऱ्याचं ऐकून घेत नव्हते, ते सुद्धा तपासण्यासाठी ग्रुप डिस्कशनचा हेतू असतो. फोर्थ, टू चेक आउट द पॉझिटिव्हिटी अँड लिसनिंग स्किल ऑफ द पार्टिसिपंट. एक जेव्हा आपलं मत मांडत होता तेव्हा दुसरा ते ऐकून घेत होता का? कारण मतं बोलणं हे जेवढं स्किल आहे तसं ऐकून घेणं हे सुद्धा खूप मोठं, लिसनिंग इज ऑल्सो इज अ व्हेरी गुड स्किल. वेदर ही अलो अदर्स टू स्पीक अँड वेदर ही हिमसेल्फ इज अ गुड लिसनर ऑर नॉट, त्याला दुसऱ्याचं ऐकून घ्यायला आवडतं किंवा नाही, तो ऐकून घेतो किंवा नाही हे तपासण्याचा सुद्धा ग्रुप डिस्कशनचा हेतू असतो. नेक्स्ट, GD डिस्क्लोजेस द कॅपॅसिटी ऑफ आर्ग्युमेंट ऑर डिबेट इन द पार्टिसिपंट. त्या पार्टिसिपंट लोकांचं डिबेट करत असताना त्यांचं काय कॅपॅसिटी आहे, त्यांचे आर्ग्युमेंटिव्ह पॉवर काय आहे, डिबेट करण्याची क्षमता काय आहे, हे सगळंच्या सगळं ग्रुप डिस्कशनमध्ये तपासलं जातं. इट ऑल्सो डिस्क्लोसेस द नॉलेज बेस इन द व्हेरियस सब्जेक्ट ऑफ द कॅन्डिडेट. त्या कॅन्डिडेटचं त्या विषयामध्ये किती ज्ञान आहे, सखोल आहे का सुपरफिशियल आहे का वरकरणी आहे, हे टू ॲसेस द नॉलेज लेवल ऑफ द कॅन्डिडेट ग्रुप डिस्कशन इज बीइंग अरेंज्ड. GD ऑल्सो शोज द डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी ऑफ द पीपल इन्वॉल्व इन. तिथे जे लोक इन्वॉल्व झालेले होते, व्हॉट इज देअर डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी काय आहे, वेदर दे कॅन मेक अ डिसिजन इन अ शॉर्ट फ्रॅक्शन ऑफ टाईम, हे पण तपासण्यासाठी ग्रुप डिस्कशन केलं जातं. टू डिस्क्लोज द मेंटल फिटनेस ऑफ द पार्टिसिपंट. हे पहा, जसं माणसाला चांगल्या पद्धतीचं ज्ञान असणं गरजेचं आहे तसं ग्रुप डिस्कशनमध्ये मेंटल फिटनेसेससुद्धा गरजेचं आहे. अँड टू ॲसेस द मेंटल फिटनेसेस ग्रुप डिस्कशन इज बीइंग अरेंज. इवन द प्रोफेशनल ऑर्गनायझेशन चेक द टॉलरन्स कॅपॅसिटी ऑफ द टॉलरन्स म्हणजे सहन करणे, सहिष्णुता. वेदर त्या ग्रुपमधल्या लोकांची दुसऱ्याला सहन करून घेण्याची क्षमता आहे का नाही, सहिष्णुता आहे किंवा नाही, हे तपासण्यासाठी सुद्धा ग्रुप डिस्कशनचा वापर केला जातो. आणि सगळं टू रीच अ सोल्युशन ऑफ सर्टन इश्यूज. एखाद्या विषयावर योग्य ते मत जाणून घेण्यासाठी सुद्धा ग्रुप डिस्कशनचा वापर केला जातो. in order to choose applicants after the written test for a job or for admission to educational institute. काही ठिकाणी शिक्षणासाठी प्रवेशासाठी सुद्धा ग्रुप डिस्कशन आयोजित केलं जातं, तर काही ठिकाणी नोकरीसाठी या सगळ्या गोष्टी तपासून घेण्यासाठी ग्रुप डिस्कशन आयोजित केलं जातं. टू सॉल्व प्रॉब्लेम्स ऑफ GD कॅन जनरेट न्यू आयडियाज फ्रॉम द पार्टिसिपंट. भाग घेतलेल्या लोकांकडनं काही नवीन नवीन आयडिया येतात का, कल्पना येतात का, थॉट येतात का, विचार येतात का, हे ॲसेस करण्यासाठी, हे जाणून घेण्यासाठी सुद्धा ग्रुप डिस्कशन आयोजित केलं जातं. इन ऑर्डर टू ट्रेन आवर सेल्फ इन
व्हेरियस इंट्रापर्सनल स्किल. प्रत्येक व्यक्तीमध्ये विविध प्रकारचे इंट्रापर्सनल स्किल असतात. त्या इंट्रापर्सनल स्किलसुद्धा जाणून घेण्यासाठी किंवा ते डेव्हलप करण्यासाठी सुद्धा ग्रुप डिस्कशनचं आयोजित केलं जातो. सो डिअर फ्रेंड, ग्रुप डिस्कशन प्लेज अ व्हेरी व्हायटल अँड इम्पॉर्टंट रोल इन टुडेज कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड. तुमचं BA झाल्यानंतर तुम्हाला कुठेतरी चांगल्या प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये ॲडमिशन, यू नीड अ गुड स्किल ऑफ द ग्रुप डिस्कशन. And not apart from that, if you want a selection for somewhere in private sector, then also you need a good quality of a group discussion. So all these are the main purposes that have been arranged by the institution for a group discussion. So group discussion has so many purposes, so many objectives, so many goals, but the main गोल्स आर लाईक धिस. आणि तुम्हाला कदाचित अशी वेळ येऊ शकते खूप लवकर, नुसतं तुम्हाला जर MA वगैरे ॲडमिशन घ्यायचं असेल तर कदाचित वेळ येणार नाही. बट इफ यू वॉन्ट ॲन ॲडमिशन फॉर अ प्रोफेशनल कोर्सेस, कुठे अजून तुम्हाला तयारी करायची असेल, यू हॅव टू प्रिपेअर फॉर द ग्रुप डिस्कशन लाईक धिस और अकॉर्डिंगली फॉलोइंग द ग्रुप डायनामिक्स ॲज विल लर्न नाऊ और इन प्रिवियस लेक्चर. मागच्या लेक्चरमध्ये जे आपण ग्रुप डायनॉमिक्स शिकलो, जे कल्चर शिकलो, मॅनर्स शिकलो, पॅटर्न शिकलो, सेट ऑफ रूल शिकलो, हे सगळं जाणून घेण्यासाठी हे सगळंसुद्धा अभ्यासणंसुद्धा खूप गरजेचं आहे. कारण तुमचं जर ग्रुप डायनॅमिक चांगलं असेल, देन यू कॅन बी इफेक्टिव्ह participant in a group discussion. Okay, so dear friends, the group discussion has such type of objectives, goals and purposes that we learn just now. So thank you friends, thank you watching the SM Academy online YouTube channel. Keep watching it.